KTN महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात लोकप्रिय KTN महाराष्ट्र न्यूज। किनवट ते मंगापोळी मार्ग दिगडी जाणाऱ्या मार्गाच्या मजबूतीकरणासाठी अवैध उत्खनन। किनवट ते मंगापोळी मार्गे दिगडी जाणाऱ्या मार्गाच्या मजबूतीकरणाचे काम सुरू आहे। त्या कामावर वापरण्यात येणारा मुरुम हा अवैध असल्याची बाब समोर आली आहे। तहसील कार्यालयाच्या उदासीनतेमुळे अवैध खजिन वाहतूक सुरू आहे असे चित्र आहे। पत्रकारांच्या तक्रारीनंतरही दगड मुरुम रेतीला लगाम लावण्याऐवजी सर्वांच्या नाकावर टिचून अवैध धंदे चालवताना दिसत आहेत। गोकुंदा ते दिगडी हा मार्ग जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग 3 च्या अखत्यारीमध्ये येत असून कामावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच गायब असल्याने कामाचा दर्जा यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे। जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग किनवटच्या आधिपत्याखाली गोकुंदा मंगापोळी मार्ग दिगडी या रस्त्याच्या मजबूतीकरणाचे काम चालू आहे। दुर्गम भागातील हा मार्ग असल्याने याकडे जिल्हा परिषदेचे अभियंता अथवा संबंधित यंत्रणा हजर राहून काम करून घ्यायला तयार नाही, म्हणून कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे। मुख्य म्हणजे सदरील कामावर वापरला जात असलेला मुरुम हा परवाना काढलेला नसल्याची बाब महसूल प्रशासनातील सूत्रांकडून समजते। विना परवाना उत्खनन आणि वाहतूक पावतीशिवाय केली जात आहे, ही बाब गंभीर आहे। दिगडी मंगापोळीच्या तलाट्याची विचारणा केली असता या संदर्भात अवैध मुरुमाविषयी त्यांनी कानावर हात ठेवले आहे। सज्जावर जाणारा हा रस्ता त्यांचा मुख्य मार्ग असताना ते या मुरुमाच्या माहितीपासून अभिज्ञ राहूच कसे शकतात असा सर्वसामान्यांना प्रश्न पडावा, असेच त्यांनी बोलून दाखविले।